आळंदी जवळच्या वडगाव घेणंदी इथं पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाली। अल्पवयीन कार चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न झाला। समोरच्या जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणानं कार पाठीमागे घेऊन जात पूर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला। अंगावर काटा आणणारा हा थरार मनात धडकी भरवणार। हा अपघाताचा थरार झाल्यानंतर हा तरुण कारच्या छतावर बसून शिवीगाळ करत होता। पूर्वीच्या भांडणाचा राग धरून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलिसात आता फिर्याद देण्यात आली। नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसात गुन्हा दाखल झाला। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलाश पुरी यांच्याकडून। कैलाश, नेमकं काय घडलं? खरं तर अत्यंत धक्कादायक अशीच ही घटना म्हणावी लागेल। पुण्यामधलं पोर्शे कार अपघात प्रकरण ताजा असतानाच आता आळंदी जवळच्या वडगाव घेणंद इथेही याच पद्धतीनं अल्पवयीन मुलाने महिलेला आणि काही नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे कार जी आहे ते अंगावर घालत महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न या अल्पवयीन मुलाने केलेला आहे। कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी थोरात कुटुंबीय जे आहेत वडगाव घेणंद येथील त्यांनी तक्रार जी आहे ते आळंदी पोलिसांकडे दाखल केलेली आहे। आळंदी पोलीस जे आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि जो कोणी दोषी आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अटक केली जाईल अशी माहिती जी आहे आळंदी पोलिसांनी दिलेली आहे। मात्र एकूणच ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे ती पाहता अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल आणि कायदा व्यवस्थेचा पुढचा बोजवारा उडालाय अशीच ही घटना म्हणावी लागेल। नक्कीच कैलास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपीवर कारवाई केली जाईल असं आता पोलिसांनी म्हटलं।